लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले प्रेझेंट परफेक्ट टेन्स डिटेलमध्ये. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ओके, आजचा लेसन सुरू करण्याअगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, रिवाइज करतो, डेली यूजमध्ये सेंटेन्सेस व्होकॅब्युलरी अप्लाय करतो, तेव्हाच आपण एक फ्लुएंट स्पीकर बनतो. त्यामुळे कुठलाही टॉपिक असू द्या, कोणताही सब्जेक्ट असो किंवा कोणतीही स्किल असो, प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलराईट, आज पाहूया सिंपल पास्ट टेन्स अगदी डिटेल आणि सोप्या भाषेत, जेणेकरून तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स नेहमीसाठी लक्षात राहील. आय एम अदिती अँड यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे एखादी क्रिया, एखादी ॲक्शन भूतकाळात पूर्ण झाली आहे. जसे की मी काल शाळेत गेलो, तो वाचनालयात पुस्तक वाचत होता. सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स स्ट्रक्चर पाहूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचे पास्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपण कॉमन वर्ब आणि त्यांचे पास्ट फॉर्म पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि मिस्टेक होणार नाही. कारण वर्ब चुकीचा असला तर सेंटेन्सचा काळ बदलतो, त्यामुळे वर्बचे पास्ट फॉर्म महत्त्वाचा आहे. चला पाहूया काही कॉमन वर्ब विथ पास्ट फॉर्म. गो, वेंट जाणे, कम, केम, ईट, एट, ड्रिंक, ड्रँक, सी, सॉ, डू, डिड, मेक, मेड, टेक, टुक, गिव, गेव, गेट, गॉट, से, सेड, रन, रॅन, टेल, टोल्ड, स्पीक, स्पोक, वॉक, वॉक्ड, स्लीप, स्लेप्ट, वेक, woke, write, wrote, read, read, buy, bought, sell, sold, think, thought, know, knew, feel, felt, find, found, lost, meet, met. तसेच रेग्युलर वर्ब ईडी फॉर्म. प्ले, played, work, worked, call, called, help, helped, watch, watched, clean, cleaned, learn, learned, open, opened, close, closed, cook, cooked. आपण अगोदर बघितले अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्बचे पास्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल पाहूया. आय विजिटेड मुंबई लास्ट इयर. मी गेल्या वर्षी मुंबईला भेट दिली. व्हिजिटचे व्हिजिटेड वर्बचा फॉर्म चेंज झाला आहे आणि लास्ट इयर म्हणजे ही गोष्ट भूतकाळात होऊन गेली आहे. ऑलराईट, नेक्स्ट पाहूया. शी कुक्ड डिनर यस्टरडे. तिने काल रात्री जेवण बनवले. दे प्लेड फुटबॉल. ते फुटबॉल खेळले. आता पाहूया निगेटिव्ह सेंटेन्स. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्बचे बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सच ॲज आय डिड नॉट गो टू स्कूल यस्टरडे. मी काल शाळेत गेलो नाही. ही डिडंट वॉच टीव्ही लास्ट नाईट. त्याने काल रात्री टीव्ही पाहिला नाही. ते डिडंट प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळले नाही. ऑलवेज रिमेंबर, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वर्बचा बेस फॉर्म वापरायचा. तसेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन सेंटेन्स स्ट्रक्चर आहे डिड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचे बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, डिड यू गो टू स्कूल यस्टरडे. तू काल शाळेत गेला का? डिड शी रीड द बुक. तिने पुस्तक वाचले का? डिड दे प्ले फुटबॉल. ते फुटबॉल खेळले का? ऑलवेज रिमेंबर, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये देखील वर्बचा पास्ट फॉर्म वापरला जात नाही, बेस फॉर्म वापरता. समरी लक्षात ठेवा. जे काम पूर्ण झाले आहे तेव्हा सिंपल पास्ट टेन्समध्ये येते. आय विजिटेड माय फ्रेंड यस्टरडे. मी काल माझ्या मित्राला भेटलो. नियमित ॲक्शन असेल तेव्हा वेन आय वॉज अ चाइल्ड आय प्लेड इन द पार्क. जेव्हा मी लहान होतो मी बागेत खेळायचो. कथा सांगताना किंवा घटना सांगताना. फॉर एक्झाम्पल, ही एंटर्ड द रूम अँड सॅट ऑन द चेअर. त्याने खोलीत प्रवेश केला आणि खुर्चीवर बसला. ऑलराईट, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आता आणखी काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे हा टॉपिक तुमचा एकदम क्लिअर होईल. आय वेंट टू द मार्केट यस्टरडे. मी काल बाजारात गेलो. शी सॉ अ मूव्ही लास्ट नाईट. तिने काल रात्री चित्रपट पाहिला. दे डिडंट कम टू द पार्टी. ते पार्टीला आले नाहीत. डिड यू फिनिश युअर होमवर्क. तू गृहपाठ पूर्ण केला का?
वी प्लेड द फुटबॉल इन द इव्हनिंग. आम्ही संध्याकाळी फुटबॉल खेळलो. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टिल देन, स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.